महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही महाराष्ट्रातील सामान्य महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना या अधिवेशन काळात घोषित केली आणि ती लगेच जुलै 2024 म्हणजे ह्याच महिन्यापासून लागू करण्याची घोषणा महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केली। एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात या योजनेचे अतिशय चांगल्या प्रकारे स्वागत होत असताना, कौतुक होत असताना, सामान्य महिन्याला 1500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार अशी योजना आहे आणि या योजनेचे स्वागत होत असताना काही विरोधक काहीही तथ्य नसलेल्या गोष्टी सामाजिक माध्यमांच्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवत आहे। व्हॉट्सअपवरती, सामाजिक माध्यमांवरती जे लोक अशा प्रतिक्रिया टाकत आहेत, अशा पोस्ट टाकत आहेत, तेच लोक या योजनेचा सर्वात पहिल्यांदा फायदा घेण्यासाठी फॉर्म भरत आहेत। मात्र असं असताना देखील आपण ज्या गोष्टी, ज्या बातम्या समाजामध्ये पसरवतो, त्यातून आपण आपल्या गावातील, परिसरातील, तालुक्यातील सामान्य आणि गोरगरीब महिला ज्या लाभार्थी आहे योजनेचा, त्यांना या लाभापासून वंचित ठेवण्याचं काम आपण करत आहोत। त्यांच्यामध्ये संभ्रमावस्था या निर्णयासंदर्भात आपण करत आहोत। त्यामुळे माझी या तालुक्यातील विरोधकांना तसेच सामान्य जनतेला आणि जबाबदार नागरिकांना विनंती आहे की ज्या ठिकाणी राजकारण करायचं त्या ठिकाणी 100% राजकारण केलं पाहिजे। त्यासाठी निवडणुका असतात आणि परत आता निवडणुकांचं वादळ महाराष्ट्रात सुरू होणार आहे। पण अशा ज्या योजना आहेत त्या सामान्य लोकांच्या भल्यासाठी, महिला भगिनींच्या भल्यासाठी आहेत, त्यात कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता उलट आपण त्या माध्यमातून समाज प्रबोधन करत जास्तीत जास्त महिला ह्या योजनेचा कसा लाभ घेतील हे आपण सर्वांनी बघितलं पाहिजे। त्यामुळे मी संगमनेर विधानसभा, संगमनेर तालुक्यातील लोकांना, प्रतिष्ठित नागरिकांना, जबाबदार नागरिकांना विनंती करतो की आपण आपल्या भागातील, आपल्या परिसरातील, आपल्या आजूबाजूच्या सर्व लाभार्थी महिलांना जे याच्यात पात्र होत आहे त्यांना याचा लाभ कसे भेटेल याची आपण काळजी घ्यावी, खबरदारी घ्यावी। धन्यवाद।